लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बंजारा समाज व इतर कोणत्याही जातीचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गात करण्यात येऊ नये, आदिवासी समाज बांधवांचे पुसद उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आपणास शासनास कळवण्यास येते की महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या काही संघटना व नेत्यांकडून हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाचा अनुचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली जात आहे। ही मागणी असंवैधानिक असून महाराष्ट्रातील मूळ आदिवासी समाजाच्या हितांवर गंभीर परिणाम करणारी आहे। बंजारा समाज हा विद्यमान स्थितीत व्हीजे प्रवर्गात 3.0% आरक्षणाचा लाभ घेत असूनही अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट होण्याचा प्रयत्न करीत आहे। हा प्रयत्न बेकायदेशीर असून महाराष्ट्रातील मूळ 45 जमातींवर गंभीर अन्याय करणारा आहे। केवळ बंजारा समाज नव्हे तर भविष्यात धनगर समाज किंवा इतर अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यास आमचा तीव्र विरोध राहणार असून अनुसूचित जमाती हा स्वतंत्र प्रवर्ग असल्यामुळे केवळ आदिवासी जमातीचा व समावेश असावा। मूळ आदिवासी समाजाच्या हक्कांचे व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आदिवासी समाज घटनात्मक मार्गाने तीव्र आंदोलन करेल। उद्भवणाऱ्या परिस्थितीत शासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। यावेळी सुरेश धनवे, गजानन उघडे, पांडुरंग व्यवहारे, देवीदास ठाकुरे, सुरेश सेडाम, विद्यार्थी आंदोलक आदेश वाघमारे, नारायण कराळे, नाना बेले, संदीप आढाव, ज्ञानेश्वर साडे, भाऊराव सांडवकर, ॲडव्होकेट रामदास पडंगे, युवक विद्यार्थी इत्यादींसह आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। राज्यपाल महोदयाला आहे की यदा कदाचित भविष्यात चुकूनही जर या सरकारने जर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर फार मोठं आंदोलन महाराष्ट्रावर आदिवासी समाज करेल आणि मग पुढे होणाऱ्या जे यवतमाळ जिल्हा आज 9 सप्टेंबर 2025 रोजी आदिवासीमध्ये जे बंजारा समाज घुसखोरीचा प्रयत्न करत आहे त्या संदर्भाने SDO साहेबांच्या अंतर्गत निवेदन देण्यात येत आहे आणि घटनेच्या कलम 13 नुसार बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे की 1950च्या अगोदरचे कायदे रद्दबादल करण्यात येतील आणि हा जो हैदराबाद गॅझेट आहे हे 1950च्या अगोदरचाच आहे आणि घटनेच्या कलम 13 नुसार हा कायदा रद्दबादल ठरलेला आहे आणि म्हणून त्यानुसार कोणत्याही प्रकारे बंजारा किंवा कोणत्याही जमातीला आदिवासीमध्ये घेण्याचा कोणताही अधिकार संसदेला किंवा लोकसभेला देखील नाही आणि म्हणून तसं जर कोणत्याही प्रकारे बंजारा समाजाला तेही आमचे बांधव आहेत पण जर त्यांना त्या गॅझेटनुसार आदिवासी संवर्गामध्ये घेण्याचा प्रयत्न केल्यास ते बेकायदेशीर होईल आणि या तरी देखील घेतल्यास पूर्ण महाराष्ट्र आणि देशभर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, आदिवासी पॅन्थर, आदिवासीच्या सर्व संघटनांच्या मार्फत राष्ट्रीय पातळीवर आंदोलन करण्यात येईल एवढंच मी या प्रसंगी बोलतो। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.